सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। तर 75% पीक विमा अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे। सरसकट जे काही उर्वरित शेतकरी बाकी राहिले होते, तर आता सर्व शेतकरी या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा जमा झालेला आहे। तर त्याचं लाईव्ह प्रूफ आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे, तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर जे काही 75% पीक विमा आता सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात इथं जमा झालेलाच आहे। हो, बरेच जिल्हे यामधून वगळण्यात आले होते, तर आता त्या सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विमासुद्धा वाटप सुरू झालेलं आहे। तर त्यामध्ये सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, जळगाव, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, बीड, धाराशिव, नांदेड, परभणी, अकोला, अमरावती, यवतमाळ, भंडारा, नागपूर, ठाणे, त्याचप्रमाणे अहमदनगर, त्यानंतर हातगाव, जितूर, रिसोड, वाशिम, चांदूर बाजार, पुसद, भंडारा, तर असे जे काही तालुके आणि जिल्ह्यांची नावे यामध्ये तुम्हाला आहे। तर या जिल्ह्यांमध्ये 75% जे काही पीक विमा आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जे काही जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। व ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 25% पीक विमा पहिला जो टप्पा आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे। तर त्याचं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्येच प्रूफ दाखवला आहे की तुम्ही घरबसल्या तुम्हाला सोयाबीन, कापूस, तूर यासाठी किती पीक विमा जमा झालेला आहे। त्याचप्रमाणे रब्बी पीक विमा अप्रूव्हल झाला की नाही ते सुद्धा तुम्ही घरबसल्या चेक करू शकता। त्यानंतर तुमच्या कोणत्या बँक खात्यामध्ये पीक विमा जमा झालेला आहे ते सुद्धा चेक करू शकता। त्याचप्रमाणे PM किसानचा 16वा हप्ता आणि नमोचे 2 हप्ते अशी मिळून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 6,000 रुपये आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा झालेले आहे। त्या पाठोपाठच आता 17वा हप्ता आणि नमोचा 4था हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या खात्यात जमा होईल। तर त्याची यादीसुद्धा पात्र शेतकऱ्यांची यादी आलेली आहे व बरेच शेतकरी त्यामधून अपात्र ठरलेले आहेत व कोणत्या कारणामुळे अपात्र ठरलेले आहेत यावरती सुद्धा सविस्तर माहिती व अशाच नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर अशाच बद्दल पीक विमाबद्दल सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळतील। थँक्यू।